प्रमाणामध्ये पाहायला मिळेल। एका टीमच्या हातामध्ये बॉल आहे तर एका टीमच्या हातामध्ये बॅट आहे। बॅट्स आणि बॉलचा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला मयूर शिंदे, स्वप्नील शिंदे, क्षितिज शिंदे अशी नावं आहेत तर दुसऱ्या बाजूला आकाश जाधव, विकास जाधव अशी मोठमोठी नावं दोन्ही टीम्समध्ये आहेत। कोणता संघ कोणावरती भारी पडणार, कोणता संघ कोणाला पराभूत करणार आणि कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार हे सांगून देणारे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते। पहिलाच बॉल मयूर शिंदे घेऊन निघाले, समोरच्या बाजूने आकाश जाधव। पहिलाच बॉल चाबूक शॉट आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गणेश शिंदे। शॉट कव्हर रिजन मध्ये अगदी हातामध्ये बॉल आला होता परंतु बॉलला कॅरी करू शकले नाहीत। पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळालंय आकाश जाधव यांना। मयूर शिंदे यांनी संधी उपलब्ध केली होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत। इथे कॅच पकडले असती तर नक्कीच मॅच देखील पकडली असती परंतु कॅच ड्रॉप झालाय आणि एक धावेने मात्र खातं ओपन केलंय आकाशने। पुन्हा एकदा मयूर शिंदे, रफ्तारचा राजा। लोअर फुलटॉसचा बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते। शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पकडली जाईल झेल आणि फलंदाजाला दिला जाईल परतीचा इशारा, OUT आउट। विकास जाधव बॅक टू द पेव्हिलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या। सकाळच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूने प्रभावित केलं होतं तो खेळाडू मात्र आता माघारी येताना पाहायला मिळतोय। गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय। असं म्हटलं जातं ना, खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद और एक बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम चुमेगी, बस अपना कॉन्फिडन्स लेवल हाय करो। जरी विकेट गेली असली कुमटे संघाची देखील कॉन्फिडन्स न गमावता त्यांनी पुन्हा एकदा जोमाने उभं राहायचं आहे। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती। सागर मैदानाच्या आतमध्ये। सागरने देखील सकाळच्या सत्रामध्ये प्रभावित केलंय परंतु दुपारच्या सत्रामध्ये मयूर शिंदेने देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित केलंय। बॅटिंग आणि बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने यंगस्टार कुरुशी टीम साठी राहिलेले आहे। पुन्हा एकदा रफ्तारचा राजा, वेगवान गोलंदाज मयूर शिंदे तयार। खोलवट टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, लेग बिफोर, विकेटचं पतन। सागर जाधव गेल्या पावली माघारी परततील। लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स। आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही असं आपण कित्येक वेळा सांगत आलोय। पहा अगदी मयूर शिंदे पहा अतिशय उत्साहामध्ये पाहायला मिळते। काय येऊ नये उत्साहामध्ये, एखाद्या मोठ्या खेळाडूची तुम्ही विकेट मिळवता, एखाद्या संघाला तुम्ही बॅकफुटला ढकलता त्यावेळेला जल्लोष होणं गरजेचं आहे आणि मयूर शिंदेच्या माध्यमातून हा जल्लोष पाहायला मिळाला आहे। अगदी 2 गडी त्यांनी माघारी पाठवलेत, 1 धाव फक्त त्यांनी खर्च केलाय। खरं तर पहिल्या बॉलवरती देखील त्यांनी संधी उपलब्ध केली होती। त्या बॉलवरती जर गणेश शिंदे यांनी कॅच घेतली असती तर लागोपाठच्या 3 बॉलवरती विकेटचं पतन झालं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि क्रिकेट जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये। क्रिकेटचा खेळ आहे परिश्रमाचा, मेहनतीचा, त्यामुळे या खेळाची कधी अवहेलना करू नका। ज्या संघाने तुम्हाला संधी दिल्या त्या संघासाठी किंबहुना त्या गावासाठी खेळत राहा। पुन्हा एकदा मयूर तयार, आणखीन एक चांगला स्ट्रोक। तिथे मात्र पहा विकेट हॅट्रिकचा बॉल जरूर होता परंतु तिथे थोडेसे क्षेत्ररक्षक दूर होते। एक टप्पा बॉलला पकडला आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या आकड्यावरती। 2 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट्स देखील गमावलेले आहेत। आता इथून पुढे JMCC कुमटे टीमला कष्ट करावे लागतील। कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडे करते। आज एका बाजूने विकेट निघून चालल्या तरी सूरज जाधव आणि आकाश जाधवला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल। आकाश जाधवच्या हाताला थोडीशी दुखापत जरूर आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी आणि टीमसाठी लढताना पाहायला मिळतोय परंतु फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे। आणखीन एका विकेटचं पतन। ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट्स देखील माघारी परतली जाते। आकाश जाधव बॅक टू द पेव्हिलियन। मयूर शिंदेचं कौतुक करावं तितकं कमी आहे। पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या कशा ठोकाव्यात ही षडयंत्र मात्र रचली जातात। असं म्हटलं जातं ना, हवेत झेप घ्यायची
असेल तर पक्षासारखं बळ हवं, जरी झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबासारखं काळीच हवं. मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यांची काय अफलातून गोलंदाजी, कमाल आणि धमाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभ्यासपूर्वक हा गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, तेजस शिंदे चेंडू खाली येतील. थोडस मॅनेजमेंट फसलं गेलं होतं, परंतु शेवटपर्यंत संघर्ष केला आणि शेवटच्या क्षणी बॉलला मात्र आपल्या हातामध्ये कॅरी केलं. आणखीन एका विकेटचं पतन. मयूर शिंदे यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स मिळवल्या आणि धावा खर्च केल्या अवघ्या 2. मयूर शिंदे यांची बॉलिंग जर आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मयूर शिंदे यासाठी. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असं म्हटलं जातं ना, अगदी बरोबर आहे. परंतु मयूर शिंदे यांची अफलातून गोलंदाजी, कमाल आणि धमाल त्यांनी दाखवले. तब्बल 4 गडी त्यांनी माघारी पाठवले जे MCC कुमटे संघाच्या. खरं तर ललित सर, ज्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली, तब्बल 77 धावा त्यांनी बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये त्यांना धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. ज्या संघाने सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली त्या संघाला मात्र इथे आता धावां बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. तेजस शिंदे आलेले आहेत. पहिलाच बॉल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, चांगली लाईन, चांगली लेंथ, पहिलाच बॉल डॉट आलाय. मयूर शिंदेची कमाल पाहायला मिळाली. अफलातून ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. कामाला वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज आणि रफ्तारचा राजा म्हणून ओळखलं जातं, हे त्यांनी मात्र सिद्ध करून दाखवलं. बॅकफुटला गेले, त्यानंतर पंच केलाय. पॉइंट रिझन मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा अलाउंड दी कार्पेटच्या साईने डीप पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या आकड्यावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही सहजासहजी प्रसिद्ध होत नाही, तुम्हाला सिद्ध करावं लागतं. मी का प्रसिद्ध आहे हे मयूर शिंदेने मात्र दाखवलं. का माझ्या नावाची चर्चा सातत्यपूर्वक संपूर्ण KSK मध्ये नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये केली जाते. हा चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, स्वतः तेजस शिंदे अतिशय चांगला झेल त्यांनी देखील टिपलाय. अगदी उलटा झेल होता तो देखील त्यांनी सोप्यामध्ये कन्वर्ट केला आणि तेजसने देखील आपली कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात केली. त्यांनी देखील पहिला गडी त्यांच्या स्पेल मध्ये टिपलेला आहे. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. जे MCC कुमटे संघाला ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती त्या प्रकारे बॅटिंग अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. संघर्ष करावा लागेल, विकेट टिकवाव्या लागतील, मेहनत करावी लागेल, धावा जमवाव्या लागतील. महत्त्वपूर्ण मॅच आहे. महत्त्वपूर्ण मॅच मध्ये पाठीमागच्या 2 मॅचेस तुम्ही कशा जिंकल्या, कशा फरकाने जिंकला, किंवा किती धावा तुम्ही पाठीमागे बनवल्या याला महत्त्व नाही, तुम्ही या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळता याला खूप महत्त्व आहे. ओहो, क्लीन बोल्ड. इफ यू मिस आय डिपेंडेंटली हिट. जो हुकला तो संपला. क्रिकेट राजा फलंदाज त्रिफळाची दांडी गुल केली जाते. काय अफलातून बॉलिंग यार. तेजसची देखील कमाल पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने फलंदाजाचा टान्स आहे. अगदी ऑफ स्टंप वरती खेळत होते. पाठीमागचे जे दार आहे ते ओपन ठेवलं होतं, त्याच दाराने मात्र चोरी झाली. पुढची दोन्ही दारं मात्र झाकली होती आणि डावी यष्टी वाकवली तेजसने. त्यांनी देखील 2 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट्स देखील मिळवलेले आहेत. 6 गडी स्कोर बोर्ड वरती तुम्हाला अवघ्या 4 धावा पाहायला मिळतात आणि 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परत असताना पाहायला मिळतात. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. मित्रांनो, तुम्हाला इथं इज्जत सहजासहजी मिळत नाही, तुम्हाला तुमच्या मेहनतीने ती मिळवावी लागते. अलाउंड द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक क्षितिज आहे, फेकी करतील. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडलेले आहेत.
हलक्या हाताने हा बॉल रिलीज केला. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्याने धावपलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती अवघ्या धावा आहेत 5 धावा. पण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाक्य म्हटलंय, जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन. यशाचा मार्गापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तो तुम्हाला स्वतः शोधावा लागतो, त्याच वेळेला तुम्ही यशस्वी होता. 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा JMCC कुमटे संघाने धावपलकावरती लगवलेले आहेत. आता उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन क्षितिज मोरे आलेले आहेत. माफ करा, क्षितिज शिंदे आलेले आहेत. हलक्या हाताने हा बॉल ड्राईव्ह जरूर केलाय. उसळी चांगली दिली होती. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. एका धावेच्या मदतीने धावपलक कासवाच्या गतीने का होईना पुढे सरकत असताना पाहायला मिळते. सहा वरती 6 अशी धावसंख्या आपण पाहत आहे. क्षितिज शिंदे पहिला बॉल रिलीज केला. थोडासा फ्लाय ठेवली होती. बॅटची इनर एज लागली. चेंडू पाठीमागच्या दिशेला. पुन्हा एकदा क्षितिज शिंदे निघालेत. थोडेसे बॅकफुटला आले तर नंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याही बॉल अपटबार थोडासा ठेवला होता. अगदी बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळत आहेत. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका असं म्हटलं जातं, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाहीत. जो निर्णय तुम्ही घेतलाय त्या निर्णयाशी तुम्ही सहमत राहा आणि एक चांगला खेळ पेश करा. वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. 8 धावा धावपलकावरती. बॅटची कडा लागले. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. केवळ सिंगल धाव मिळते. प्रथमतः बॅटिंग करताय तर तुमच्याकडे धावा असणं खूप गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही चांगली बॅटिंग करताय. पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही चांगली मेहनत केली तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला मेहनत कमी करावी लागते. आणि पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही कमी मेहनत केली तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागते. आयुष्याच्या पटलावरती देखील जीवन जगत असताना अगदी असंच आहे. जर तरुणपणी तुम्ही मेहनत केली तर म्हातारपणी तुम्हाला मेहनत कमी करावी लागते. आणि तरुणपणी जर तुम्ही मेहनत कमी केली तर तुम्हाला म्हातारपणी मेहनत करावी लागते. हा जीवनाचं सूत्र आहे. या बॉलला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. चांगल्या प्रकारे झेल कॅरी केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. तर आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते, कोटरी संघाचे कॅप्टन, रेणुशी संघाचे कॅप्टन आणि विजयी संघाचे 2 प्रतिनिधी, मैदानाच्या आतमध्ये जो 2 संघ खेळतात त्यांचे 2 प्रतिनिधी, प्लीज आपण या. लकी ड्रॉ आपण इथे उडवणार आहोत. 10 वरती 7 अशी स्थिती आपण पाहताय JMCC कुमटे संघाची. हा ट्रॅकर बॉल आहे. अगदी वेग चांगला होता. टप्पा देखील खूप चांगला होता. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. एक इनिंग अखेरीस धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 10 धावा. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी आवश्यकता आहे यंगस्टार कुरोशी टीमला केवळ 11 धावांची. माफक असं आव्हान आहे. परंतु इथून पुढे आता पहिल्या सत्रामध्ये JMCC कुमटे संघाने मेहनत कमी घेतली असली तरी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना मेहनत करावी लागणार आहे. पहिल्या सत्रामध्ये यंगस्टार कुरोशीने मेहनत खूप मोठ्या प्रमाणात घेतले. आता दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना मेहनत कमी केली तरीही चालू शकतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी यंगस्टार कुरोशी टीमला. चला, कोट्रोशी टीमचे कॅप्टन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. रेणुशी टीमचे कॅप्टन आपण देखील या.
तर इथून पुढे आपण आयोजकांच्या माध्यमातून लकी ड्रॉ ही चिट्स पाडणार आहोत. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार ही सांगून देणारी चिट असेल. चला कोट्रोशी टीमचे कॅप्टन अजय शेलार प्लीज आपण या. रेणुशी टीमचे कॅप्टन चेतन प्लीज या. आणि जी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे त्यांचे दोन्ही प्रतिनिधी प्लीज या. लकी ड्रॉ इथे केला जाईल. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार त्यासाठी चिट्स उचलली जाईल. 3 संघ आपण पाहिले टॉप 3 मध्ये कोट्रोशी, रेणुशी आणि मैदानाच्या आतमध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र या चिट्स मध्ये असेल. जो चिठ्ठी हातामध्ये घेईल तो ओपन करेल तो फायनलला आणि जो खाली 2 राहतील रेणुशी संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. यानंतरची मॅच असेल विजयी संघ विरुद्ध कोट्रोशी टीम्स. खरं तर कालच्या दिवसामध्ये रेणुशी संघाने अडचणीमधून सामना केला. शुभमने 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा डिपेंड केल्या आणि तदनंतर मात्र रेणुशी संघाचं लक आहे ना ते मात्र सातत्यपूर्वक राहिलेलं आहे. त्या संघाने मात्र फायनल मध्ये धडक मारलेली आहे. यानंतरची मॅच खेळवली जाईल विजयी संघ विरुद्ध कोट्रोशी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना कुमटे टीमने अवघ्या 11 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि कुरुशी यंगस्टर टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये 11 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला तेजस शिंदे तर नॉन स्ट्राईकला मयूर शिंदे आणि या जोडीला थांबवण्यासाठी JMCC टीमचा आकाश जाधव पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. मापक असं आव्हान आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 11 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या डावामध्ये 11 धावांवरती आम्हाला थांबवलंय तर आम्ही देखील थांबवू शकतो. हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, हा निर्धार करावा लागेल आणि निश्चित मध्ये क्रिकेटमध्ये होऊ शकतं. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले क्षेत्ररक्षक आहेत. झेलची नामी संधी होती. झेल पकडली असती तर मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळाला असता परंतु दोन्ही हाताच्या मधून हा बॉल निसटला गेला आणि चेंडूने मात्र सीमा रेषा चिरले तलवारीच्या धारेने. पहिल्याच बॉल वरती 4 धावा. आकाश जाधव यांनी संधी नक्कीच निर्माण केली होती. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आम्ही सातत्याने सांगत आलोय माणसाला मोठ्या डोंगराने ठेच लागत नाही तर छोट्याशा दगडाने लागते आणि एखादी छोटीशी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य तेजस शिंदेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते, फक्त जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. हलक्याने या बॉल ड्राइव्ह केले, सन्मान दिलाय, सिंगल धाव घेतली जाते. 9 धावा धावफलकावरती. इथून पुढे अवघ्या 2 धाव्यांची आवश्यकता आहे. पंधरा बॉल 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. कुरोशी यंगस्टर टीमला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. ओहो जोरकस बॅट फिरवली होती. प्रयत्न हाच असेल मयूर शिंदे यांचा की मी षटकार खेचेन आणि षटकाराच्या साह्याने ही मॅच मी फिनिश करेन महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने. परंतु हा बॉल थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर
आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॅकफुटला गेले. तदनंतर मात्र हा सामना फिनिश केलाय चौकाराच्या साह्याने मयूर शिंदे यांच्या बॅट मधून. एक दमदार चौकार आणि टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय संघ यंगस्टार कुरोशी टीम. तिन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन असेल. अ गटामधून कोट्रोशी संघ अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचला. ब गटामधून रेनोशी संघ अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचला आणि सी गटामधून यंगस्टार कुरोशी संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. त्याच्यामध्ये आपण लकी ड्रॉ पाडला, त्याच्यामध्ये रेणुशी संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता सेमी फायनलची मॅच खेळवली जाईल. यंगस्टार कुरोशी विपक्ष कोट्रोशी. एक हाय व्होल्टेज ड्रामा नक्की पाहायला मिळेल. टॉस आपण करण्यासाठी आमंत्रित करूया. दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. सेमी फायनलची मॅच, एक मोठी मॅच रंगली जाईल. यंगस्टार कुरोशी विपक्ष कोट्रोशी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मयूर शिंदे, रफ्तारचा राजा, ज्याने मात्र 4 विकेट्स मिळवल्या. आणि फायटर ठरलेला आहे आकाश जाधव. चला मयूर शिंदे प्लीज या. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला बहाल करणार आहोत. चांगला खेळ तुम्ही पेश केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून 4 विकेट्स तुम्ही मिळवल्या. आकाश जाधव आपण देखील या प्लीज. आकाश जाधव जरी संघ पराभूत झाला तरी त्यांनी मात्र चांगला खेळ पेश केला. फायटरचा पुरस्कार आपण आकाश जाधव यांना बहाल करूया. थँक्यू सो मच आकाश, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट अर्थातच मयूर शिंदे, रफ्तारचा राजा. तर मयूर शिंदे यांनी सांगितलेलं आहे की मी हा पुरस्कार डेडिकेट करतोय तेजस शिंदे यांना, की माझ्या जोडीला आलेला खेळाडू तेजसने मात्र चांगली बॅटिंग देखील केली आणि चांगली बॉलिंग देखील केली. ऑलराऊंडर भूमिका त्याने देखील बजावलेली आहे आणि माझा पुरस्कार मी तेजस शिंदे यांना बहाल करतोय. अगदी मयूर शिंदे यांचं म्हणणं असं आहे की खास पुण्यावरून आलाय आणि पुण्यावरून येत असताना खऱ्या अर्थाने चांगला खेळ त्यांनी पेश केला. बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, किंबहुना क्षेत्ररक्षण असू द्या, तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचा खेळ उल्लेखनीय राहिलाय. म्हणूनच मी डेडिकेट करतोय. चला इथून पुढे आपण टॉस करूया. यंगस्टार कुरुशी टीमचे कॅप्टन आणि कोट्रोशी टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेळ जास्त घेऊ नका. सेमी फायनलची मॅच यंगस्टार कुरुशी विपक्ष कोट्रोशी. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला रंगलेला आहे. 3 षटकांचा खेळ असेल. कॉल कोण करणार? यंगस्टार कुरुशी टीमचे कॅप्टन कॉल करतील. काटा कॉल केलाय, कॉइन स्पिन झालाय. यस, इथे मात्र छापा आलाय. टॉस जिंकलाय कोट्रोशी टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग करताय यंगस्टार कुरुशी टीम फॉर्म मध्ये आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत थांबू आम्ही. थँक्यू सो मच. वेळ जास्त घेणार नाही. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार थोडासा लवकर पाहायला मिळतो, त्यामुळे अंधाराचा सामना कोणत्याही टीम्सला करायला लागणार नाही याची आपण सर्वांनीच दक्षता घेऊया. चला लगेच क्षेत्ररक्षण सजावून घ्या. कोट्रोशी टीम टॉस आपण पाहिला. कोट्रोशी टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम यंगस्टार कुरुशी टीमला. एक मोठी मॅच पाहायला मिळेल. सेमी फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि रेणुशी टीम समोर 2 हात करेल. परंतु ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. कालच्या दिवसामध्ये कोणी